गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद। पवार गटाकडून अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निदर्शनं। पडळकर काय बोलतात ते मुख्यमंत्र्यांना विचारा। पवार गटाच्या नेत्यांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा। शरद पवार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाराज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून व्यक्त केला निषेध। मोदींच्या आईचा व्हिडिओ बनला तेव्हा पवार गप्प का बसले? आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना कचाट्यात पकडलं। आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य असमर्थनीय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पडळकरांना समज। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकटी लढणार। प्रफुल्ल पटेल यांचं सूचक वक्तव्य। हिंदूंच्या सणाला शरद पवार उद्धव ठाकरे खोडा घालतात। स्थानिक निवडणुकीत त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहू नका। मंत्री आशिष शेलार यांचं नागरिकांना आवाहन। गोलमेज परिषद ही मराठ्यांची अधिकृत संस्था नाही। राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। हल्ला होणार पण घाबरू नका। छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र। स्थिरतेसाठी भाजप सोबत। अजित पवार यांना पुन्हा द्यावा लागला खुलासा। अंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवार यांच्या आमदाराचा सहभाग। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानं वादाचं मोहर। जरांगे यांच्या आंदोलनामध्ये मराठ्यांनी पोलिसांना लाथा मारून हकललं। जरांगेंच्या आंदोलनातल्या दगडफेकीमध्ये 84 पोलीस जखमी। छगन भुजबळ यांचा दावा।